पुढची बातमी बघूयात। अवकाळी पावसामुळे यंदा कोकणामधील काजू आणि आंबा उत्पादक यांचं प्रचंड अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली होती। गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता, पण आंदोलन सुरू होण्याच्या आधीच शिवसेनेच्या शिवालय या परिसरामधून पोलिसांनी या आंदोलकांना आणि नेत्यांना ताब्यात घेतलंय। शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रासपचे महादेव जानकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्यासोबत अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। शिवालय परिसरामध्ये राजू शेट्टींची पोलिसांच्या सोबत बाचाबाची झाली। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। यानंतर शेतकऱ्यांसह सगळे नेते आझाद मैदानावरती दाखल झाले आणि तिथे धरणं आंदोलन करण्यात आलं। आंबा आणि काजू उत्पादकांना न्याय देण्याची मागणी करत आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील। आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे। खरं कोकणचं जे सध्याचं अवस्था झालेली आहे ती आम्ही ह्या माळेतून दाखवतोय, परंतु ह्या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्र सरकारला त्याची काही कणव आलेली नाही आहे। यावर्षी आंबा काजू उत्पादक जे आहेत कोकणातले हे पूर्णपणे नासवले गेले, सडले गेले बिचारे, आणि तरीसुद्धा सरकारने तिथे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही। हे आम्ही आंब्याच्या माळेतून दाखवून देतो।